नमस्कार वाईटी फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या आपल्या सर्व वाईटी फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन स्पेशल 26 जानेवारी निमित्त आज आपण तिरंगा काजू बर्फी बनवणार आहोत। तर वाईटी फॅमिली, प्रजासत्ताक दिन स्पेशल अशी ही तिरंगा काजू बर्फी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 26 जानेवारी 2025, प्रजासत्ताक दिन आहे आज। तसेच आज पुन्हा एकदा आपल्या सर्व वाईटी फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या ह्या प्रजासत्ताक दिन स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात प्रजासत्ताक दिन स्पेशल 26 जानेवारी निमित्त तिरंगा काजू बर्फी। 200 ग्रॅम काजू आणि 200 ग्रॅम साखर घ्यायची। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काजू घालायचे आणि हे काजू मिक्सरला छान अशी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही आपली फाईन पावडर तयार झालेली आहे पहा मिक्सरला। आता ही एका स्ट्रेनरच्या साहाय्याने एका बाउलमध्ये गाळून घ्यायची आहे। ही स्ट्रेनरच्या साहाय्याने गाळून घेण्याची प्रोसिजर का करायची, जर एखादे दाणेदार असं जाडसर असं जर ह्याच्यामध्ये ही काजू राहिले तर ते वरती राहतील आणि फाईन पावडर आहे ती या बाउलमध्ये पडेल पहा। म्हणून ही काजूची पावडर छान अशी आपण स्ट्रेनरच्या साहाय्याने मिक्सरला फिरवल्यानंतर गाळून घ्यायची आहे पहा। आपण ही स्ट्रेनरच्या साहाय्याने ही पावडर चांगली हे करून घेतलेली आहे, गाळून घेतलेली आहे आणि दरदरी जी दाणे आहेत काजूचे ते आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता इथे पॅन ठेवायचा आहे गॅसवरती आणि गॅस सुरू करायचा। पॅन तापला की गॅसची फ्लेम मंद करायची आहे पहा। आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी साखर आणि 5 टेबलस्पून पाणी घालून चांगला असा 1 तारी साखरेचा पाक घालायचा आहे। तर पहा चांगला असा आपला हा साखरेचा 1 तारी पाक तयार झालेला आहे। आता या 1 तारी साखरेच्या पाकामध्ये आपण छान अशी स्ट्रेनरने गाळून घेतलेली ही काजूची पावडर घालायची आणि स्पॅच्युलेच्या साहाय्याने संपूर्ण अशी ही एकजीव करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे बरं का, गॅसची फ्लेम ही वाढवायची नाही आहे। तर पहा अशा पद्धतीने आपण ही छान अशी साखरेच्या पाकामध्ये ही काजूची पावडर घातलेली आहे फाईन अशी आणि त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण बटर घालून छान असा घट्ट गोळा होईपर्यंत ही काजूची पेस्ट चांगली ह्या साखरेच्या पाकामध्ये एकजीव करून घेतली। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे, गॅस बंद करायचा। अशा पद्धतीने ही काजू बर्फीचं मिश्रण तयार होतं। आता हे काजू बर्फीचं मिश्रण आपल्याला एका सिलिकॉनच्या मॅटवरती आपण घेणार आहोत। सिलिकॉनचं मॅट असेल तर सिलिकॉनच्या मॅटवरती घ्या किंवा एखादा बटर पेपर असेल तर बटर पेपरवरती घ्या किंवा प्लॅस्टिकचा कागद असेल तर प्लॅस्टिकच्या कागदावरती सुद्धा ही काजू बर्फीचं मिश्रण तुम्ही ओतलं तरी चालेल। तर पहा आपण हे गरम असतानाच काजू बर्फीचं मिश्रण चांगलं असं मळून घेत आहोत। चांगलं अशा पद्धतीने आपण हे छान काजू बर्फीचं मिश्रण एकजीव करून घेतले, मळून घेतलेले आहेत। आता ह्याचे समान 3 भाग करायचे आहेत। समान 3 भाग केल्याच्या नंतर 2 भाग अशा पद्धतीने साईडला ठेवायचा, त्याच्यातला 1 भाग घ्यायचा व्हाईट आणि गोल असे बनवून घ्यायचे आहेत पहा। आता एक थोडीशी चपटी करून घेतलं म्हणजे त्याच्यातला 1 भाग जो आहे तो थोडासा असा गोल बनवून थोडासा चपटा करून घेतला आणि त्याच्यावरती ताटली ठेवली आणि ताटलीने असं प्रेस केलं म्हणजे जेणेकरून काय होतं की गोल आकारामध्ये अशी ही काजू बर्फीची पोळी तयार होते पहा। आता काय करायचे, जे 2 भाग ठेवले होते ना आपण बाजूला काढून, तर त्या एका भागावरती ऑरेंज फूड कलर आणि दुसऱ्या भागावरती ग्रीन फूड कलर करायचा आहे। आता आपण एका भागावरती ऑरेंज फूड कलर आणि दुसऱ्या भागावरती ग्रीन फूड कलर घातलेला आहे आणि छान असा उंडा तयार करून घेतलेला आहे। तो फूड कलर एकजीव करून घेतलेला आहे या काजू बर्फीच्या मिश्रणामध्ये। आता ज्या पद्धतीने आपण व्हाईट भाग प्रेस केला ताटलीच्या साहाय्याने त्याच पद्धतीने आपण हा ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या कलरचा सुद्धा आपण उंडा छान असा ताटलीच्या साहाय्याने प्रेस करून घेतला। तर पहा हा ग्रीन कलर झाला आपला। छान अशी पोळी तयार झालेली आहे काजू बर्फीची। आता या ग्रीन पोळीवरती आपल्याला ही व्हाईट कलरची ही म्हणजे पांढऱ्या कलरची ही पोळी ठेवायची आहे। आता ही दोन्ही काय करायचं, ग्रीन आणि व्हाईट कलर आहे ना एका साईडला ठेवायचा। आता हा तिसरा भाग घ्यायचा। ह्या तिसऱ्या भागावरती ऑलरेडी आपण ऑरेंज फूड कलर घातलेला आहे, थोडासा अजून ऑरेंज फूड कलर आपण घालून छान असा उंडा मळून घेतलेला आहे हा। आणि ज्या पद्धतीने
ग्रीन आणि व्हाईट पोळी चांगली अशी आपण प्रेस करून घेतली ताटलीच्या साह्याने. अगदी त्याच पद्धतीने ही ऑरेंज कलरचा सुद्धा उंडा आहे ना, छान असा ताटलीच्या साह्याने प्रेस करून घ्यायचा आणि ही ऑरेंज कलरची पोळी तयार करून घ्यायची काजू बर्फीची. तर पहा, आपण अशा पद्धतीने ऑरेंज कलरची छान अशी पोळी तयार करून घेतलेली आहे. आता या पोळीवरती व्हाईट आणि ग्रीन ठेवायचा आहे. पहा, म्हणजे मध्ये व्हाईट ठेवायचा आणि वरती ग्रीन ठेवायचा. अशा पद्धतीने आपली ही तिरंगा बर्फीच्या छान अशा 3ही पोळ्या ह्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हे ताटलीने चांगले असे प्रेस करून घ्यायचं आहे. आता साईडनी असे हे कटिंग करून घ्यायचे आहेत आणि हे साईडने जे कटिंग करून घेत आहोत ना, हे वाया नाही जाणार. ह्याचे आहेत ना स्लायसेस असे वेगवेगळे करून आपण 3 उंडे तयार करणार आहोत. म्हणजे व्हाईट, ग्रीन आणि ऑरेंज पुन्हा ते तयार करून घेणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीने आपण हे साईडनी छान असे कटिंग करून घेतले आणि जे साईडनी कटिंग केलेले जे भाग आहेत ना, ते असे स्लायसेस काढून घेतले, वेगवेगळे केले आणि पहा 3 उंडे बरोबर आपण साईडला ठेवलेले आहेत. आता हे तिरंगा काजू बर्फी आहे ना, ही कटिंग करून घ्यायची आहे. ही तिरंगा काजू बर्फी बनवताना काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, पण ह्याच्यातून मला काही नवीन रेसिपी टिप्स मिळाले आहेत. मी ह्याचा व्हिडिओ एक्स्ट्रा तुमच्याशी बनवून काय आता ह्याच्यापासून मला नवीन रेसिपी टिप्स मिळाल्या हे मी तुमच्यासोबत नंतर केव्हा तरी शेअर करेल, जेणेकरून तुमची पण काजू बर्फी बनवताना अजिबात चूक होणार नाही, व्यवस्थिशीर अशी काजू बर्फी तयार होईल. पहा, तर पहा वायटी फॅमिली, 26 जानेवारी रिपब्लिक डे निमित्त आपण आज ही तिरंगा काजू बर्फी बनवलेली आहे. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला प्रजासत्ताक दिन स्पेशल असा हा कुकिंगचा व्हिडिओ? आजचा हा प्रजासत्ताक दिन स्पेशल कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही तिरंगा काजू बर्फी नक्की बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिन स्पेशल अशी ही तिरंगा काजू बर्फी बनवलेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली ते? वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत, झणझणीत, स्वादिष्ट नवनवीन रेसिपींचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत, झणझणीत, स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला मिळेल. तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. पुन्हा एकदा आपल्या वायटी फॅमिलीला, आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.